कर्जमाफीच्या मागणीमुळे गाजलेल्या बजेट अधिवेशनाचं सूप वाजलंय। या अधिवेशनामध्ये सरकारने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला नाहीये। कर्जमाफीच्या निर्णयाशिवाय हे अधिवेशन संपलं। कर्जमाफी केली नाही तर कामकाजामध्ये सहभागी होणार नाही अशी भूमिका घेत विरोधकांनी या अधिवेशनामध्ये कामकाजावर बहिष्कार टाकला। उत्तर प्रदेशामध्ये कर्जमाफी झाल्यानंतर राज्यामध्ये सुद्धा कर्जमाफी व्हावी अशी मागणी विरोधकांनी केली होती आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा अल्पभूधारक शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे संकेत दिले होते। पण शुक्रवारी तशी कोणतीही घोषणा न होता हे अधिवेशन संपलं। त्यामुळे फडणवीस सरकारने शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा दिलासा दिला नाहीये। आज शेवटी अपेक्षा एवढीच होती की यूपीच्या मॉडेलला अभ्यास करायला किती दिवस लागतील आणि अर्थसंकल्पात जरी कर्जमाफी नाही दिली तर येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये आम्ही कर्जमाफीचा निर्णय करू असं मुख्यमंत्र्यांकडून आम्हाला उत्तरात अपेक्षित होतं। पण पूर्णपणाने या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांचा कसलाही विचार झाला नाही हे या ठिकाणी स्पष्ट होतं। आम्ही त्या सभागृहामध्ये शेवटी या सरकारचा निषेध केलाच आहे। ज्या पद्धतीने सरकारची जी वागणूक आपल्याला या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पाहायला मिळाली, खरं म्हणजे आपण जर मला विचारलं की अधिवेशनात काय मिळालं, या अधिवेशनातून महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासघात मिळाला, वचनभंग मिळाला, शब्दछळ पाहायला मिळाला। पूर्णपणे राज्यातल्या जनतेची निराशा करण्याचं काम या सरकारकडून या अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळालं। या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षांनी विधानसभेमध्ये चर्चेपासून पळ काढला। याचं कारण ते ज्या मागण्या करत होते त्याच्यावर सरकारची स्वयंस्पष्ट भूमिका आली होती। आमची भूमिका त्यांना मान्य असो का नसो त्याच्यावर त्यांचं मत त्यांनी व्यक्त करायला हवं होतं आणि महाराष्ट्रातल्या विविध प्रश्नांवर या ठिकाणी त्यांनी चर्चा करायला हवी होती। पण मला असं वाटतं की निवडणुकीच्या पराभवाने खचून गेलेला विरोधी पक्ष हा विधानसभेमध्ये सत्तारूढ पक्षाचा सामना करू शकत नाही, म्हणून त्यांनी पळवाट शोधून काढली। बघा तर हे संपूर्ण अधिवेशन गाजलं ते म्हणजे कर्जमाफीच्या मागणीमुळे आणि त्याचबरोबर विरोधकांच्या बहिष्कारामुळे। ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण आढावा घेऊयात या अधिवेशनामध्ये नेमकं काय घडलंय। बघा, या संपूर्ण अधिवेशनामध्ये एकूण 28 विधेयकं मंजूर झाली आहेत। कामकाजाचे 13 तास मात्र वाया गेलेत। 5 आठवड्यामध्ये एकूण 78 तास 24 मिनिटांचं कामकाज झालं। सगळ्यात जास्त उपस्थिती ही बजेटच्या दिवशी होती। बजेटच्या दिवशी 89.33% उपस्थिती होती। कर्जमाफीसाठी विरोधकांचा विधानसभेवर बहिष्कार सुद्धा होता। त्याचबरोबर कर्जमाफीसाठी विधान परिषदेमध्ये सुद्धा विरोधक आक्रमक होते। 22 मार्च रोजी 19 आमदारांचं निलंबन झालं। 29 मार्च ते 4 एप्रिल कर्जमाफीसाठी विरोधकांनी संघर्ष यात्रा काढली। महत्त्वाचं म्हणजे 1 एप्रिलला 9 आमदारांचं निलंबन हे मागे घेण्यात आलं। त्यानंतर 7 एप्रिलला उरलेल्या 10 आमदारांचं निलंबन मागे झालं। एकंदरीत संपूर्ण खरं तर हा अधिवेशनाचा काळ हा कर्जमाफीचा मुद्दा आणि त्यानंतर आमदारांचं निलंबन या 2 मुद्द्यांसाठी गाजला।